जिंदाबाद। मी सुनील वडमारे, सिद्धार्थनगर नगर रोड येथील आम्ही रस्ताबाधितपैकी आहोत आणि आमच्या लढ्यासाठी देखील रेगे भाऊंचा आतोनात प्रयत्न चालू आहे आणि आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नातनं आमच्या घरांसाठी जो काही प्रयत्न चालला आहे त्याला यश येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि हे करत असतानाच जे दगडखान्यातील कामगार आहेत त्या कामगारांच्या ज्या वेदना आहेत त्या त्यांनी खूप जवळून पाहिलेल्या आहेत। रेगे भाऊ असतील, पल्लवीताई रेगे असतील, यांनी खूप जवळून पाहिले, म्हणजे जे काही त्यांचं कार्य आहे म्हणजे त्याला परिसीमा नाही आहे। आणि आज त्यांनीच त्याच लोकांना कायमस्वरूपी आपल्या घराचं छप्पर मिळावं, डोक्यावरचं छप्पर राहावं आणि त्यासाठी म्हणून ते शासनाचे आज खूप पोटतिडकीने झगडत आहेत। त्यांनी अन्नाचा त्याग केला आहे, सत्याग्रह केला अन्नत्यागाचा आणि याला निश्चितपणे यश येईल। परंतु मला आज हे कळत नाही आहे की शासन इतकं नगरगट्ट कसं काय असू शकतं की शासनाला वेळोवेळी भाऊंनी निवेदनं केली, पत्रव्यवहार केले, अगदी कलेक्टरशी सुद्धा एक वेळ पत्रव्यवहार करताना मी स्वतः देखील तिथं उपस्थित होतो आणि तरी देखील जर ते दखल घेतली जात नसेल म्हणजे गरिबाची किंमत आज या शासनाच्या दरबारी काय आहे याच्यातनं लक्षात येतं आहे। आज भाऊंनी जो काय लढा दिला आहे त्या लढ्यात भाऊ तर निश्चितच यशस्वी होतील, पण माझा एक निक्षून शासनाला इशारा आहे की जर भाऊंच्या तब्येतीला काय बरं वाईट झालं, त्यांच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर निश्चितपणे सांगतो आम्ही रास्ता रोको करणार, वाघोलीचा रस्ता पूर्णपणे बंद करणार आणि जर त्याला काही पुढे हिंसक वळण निर्माण झालं तर त्याला पूर्णपणे शासन आणि येथील समाजकारण राजकारणी सगळे जबाबदार असतील, एवढं निक्षूणपणे सांगतो। जिंदाबाद।